हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजची मॉर्निंग खरंच खूप गुड आहे, कारण मी तुम्हाला दाखवते. तर फायनली माझ्या मोगऱ्याच्या झाडाला फूल आलेले आहे आणि काही अजून कळ्या आहेत. तर पूर्ण आल्याच्या नंतर ते पण त्याचे फूल झाल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि अजून बरेचसे झाडं चांगले लागलेले आहेत. तर छान म्हणजे हिरवे हिरवे पानं आलेले आहे त्याला. तर अजून बघूया त्याला फूल कधी लागतात. बाकीचे आता हे जास्वंद वगैरे आहे तर त्याला जास्त टाईम लागेल. आणि बाकी जे काही आहेत तर कोथिंबीर वगैरे तर उगवली आहे चांगली. आणि अजून मोठं झाल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आज आलेलं आहे माझ्या मोगऱ्याच्या झाडाला फूल. पहिले काही कळ्याच होत्या, आतापर्यंत फूल नव्हतं आलं, पण आज मस्त एक छान असं फूल आलेलं आहे. आणि इकडं मी काही थोडीशी काल ना एका व्हिडिओमध्ये बघून हळद टाकली होती, त्याच्यामध्ये फर्टिलायझर म्हणून उपयोग होतो त्याचा. तर असं बघितलं होतं मी की हळद वगैरे टाकल्याच्या नंतर ना लगेच मोगऱ्याच्या झाडाला ना फूल येतात. आणि काल कळी होती तर आज लगेच फूल झालं याचं छानपैकी. तर त्यामुळं मी खूप खुश आहे. आणि इकडं आहे जास्वंदाचं, तर याला ऊन भेटत नव्हतं म्हणून मग हे पण थोडंसं सुकल्यासारखं होत होतं. आता बघू याला अजून 1-2 कळ्या आहेत. तर काही कळ्या अशा गळून पडत होत्या, पहिले बऱ्याचशा कळ्या होत्या पण त्याचं फूल बनतच नव्हतं. तर आज मस्त असं एका कळीचं फूल झालेलं आहे. आता अजून बघूया. माझ्या गार्डनमध्ये अजून काही झाडांची एंट्री झालेली आहे, तर मी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करते. एक मिनिट. तर पण ह्याचं ना ऊन नव्हतं म्हणून हे थोडं सुकल्यासारखं झालं आहे, पण याला व्यवस्थित होऊन जाईल ते. आणि हे आहे सदाफुलीचं झाड. अजून याचं म्हणजे असं रोप लावलेलं होतं. हे आहे कृष्णकमळ. तर कृष्णकमळचं असं वेल असतो आणि त्याला असे पर्पल कलरचे फुलं येतात. आणि ब्रह्मकमळला व्हाईट कलरचे फुलं येतात. हा आहे कढीपत्ता. तर कढीपत्त्याला पण थोडंसं पाणी वगैरे आणखी केअरची गरज आहे. मला आता करायची आहे रिपॉटिंग, ते म्हणजे कढीपत्ता आणि ब्रह्मकमळ. तर ब्रह्मकमळला ही कुंडी जरा जास्त मोठी झालेली होती, त्याला छोट्या कुंडीमध्ये वगैरे पण चालून जाईल. जोपर्यंत मी अजून नवीन कुंड्या काही आणत नाही तर तोपर्यंत म्हटलं ज्या घरी आहे त्याच्यामध्येच ॲडजस्ट करून घेऊया. तर कढीपत्ताला ना कॅरीबॅगमध्ये लावलेलं होतं, म्हणजे घरून आणलेलं मी ते, पण त्याला आहे ना ओलसरच राहते ते एनी टाईम. त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं तर ते म्हणजे त्यात थोडासा शेवाळ आल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे म्हटलं याची रिपॉटिंग करूया, याला चांगल्या मोठ्या कुंडीमध्ये लावूया आपण. तर ब्रह्मकमळला एवढ्या मोठ्या कुंडीची गरज नाही, तर सध्यापुरतं मी ह्या छोट्याशा पॉटमध्ये लावते आहे. तर त्याला मी खालून पहिले छिद्र करून घेतले चाकूनं, जेणेकरून पाणी खाली निचरून जाईल, पाणी तिथं साठणार नाही. आणि तर आता ही सगळी माती वगैरे काढते आहे मी साईडनं, कारण त्याचे रूट्सला काही हार्म नाही व्हायला पाहिजे, त्याचे रूट्स कट नाही व्हायला पाहिजे. तर त्यामुळं मग मी जे ब्रह्मकमळचं झाड आहे तर त्याला पूर्ण साईडनं त्याची चाकूनं पूर्ण माती काढून घेते आणि दुसऱ्या पॉटमध्ये टाकते. हे तर हे एक म्हणजे जे प्लास्टिकचं जे आहे असं एक कंटेनरसारखं, जे की संक्रांतीला मला बहुतेक वाहनामध्ये आलेलं होतं, तर ते माझ्या यूजमध्ये नव्हतं काही, म्हणून मग म्हणलं मी त्याच्यामध्ये लावून देते. तर आता मी हे पूर्ण काढलेलं आहे झाड आणि त्याचे रूट्सही काढले आहेत. त्याचे रूट्सच्या साईडनं मी पूर्ण असं कोरून काढलं होतं आणि सेंटरला एकदम लावून दिलेलं आहे बघा. त्याचे रूट्स जर का कट झाले तर मग परत ते झाडं लागल किंवा नाही लागणार, त्यामुळं मग रूट्ससहितच पूर्ण व्यवस्थित त्याला तेवढी काळजी घ्यायची. रिपोर्टिंग करताना कुठलंही झाड जेव्हा आपण रिपोर्टिंग करतो तर त्याला पूर्ण व्यवस्थित रूट्ससहितच काढायचं, कारण की रूट्स कट झाल्याच्या नंतर परत ते लागणार नाही झाड. तर एकदा मी सेंटरला त्याला पूर्ण प्लेस केलं आणि नंतर मग आजूबाजूनं पूर्ण माती टाकली आहे आणि व्यवस्थित त्याला प्रेस करून देते आहे, कारण मग ते व्यवस्थित पॅक बसावं असं यासाठी. तर आता इथं माझं ब्रह्मकमळ लावून झालेलं आहे ह्या दुसऱ्या पॉटमध्ये. आणि आता मला लावायचं आहे ते म्हणजे कढीपत्ता. तर कढीपत्ता ना थोडं जास्त ओलसर राहत होतं ते कॅरीबॅगमध्ये, आणि बहुतेक आता त्याला उन्हामुळं पण प्रॉब्लेम होत असेल मे बी, पण वरचे जे काही थोडेसे पानं वगैरे आहे ना तर ते थोडे असे जळाल्यासारखे वाटत होते, म्हणजे थोडेसे असे ब्राऊन कलरचे झाले होते. तर त्यामुळं म्हटलं मग ते खराब होण्यापेक्षा आपण त्याचं रिपॉटिंग करूया. तर आता याच्यामध्ये मी हे झाड लावून दिले आणि हे पण झाड एवढे याचे उन्हाची वगैरे जास्त काही गरज नसते ह्या झाडाला. तर त्यामुळं म्हटलं मग हे छोट्या याच्यामध्ये पण होऊन जाईल आणि कुठं पण ठेवायला थोडं हँडल करायला पण सोपं जातं. कारण मी काय करते की जिथं ऊन येईल ना, तर आमच्या 2 रूममध्ये सकाळी ऊन येतं, नंतर मग काही गॅलरीमध्ये दुपारी ऊन येतं, तर मग मी इकडून तिकडे शिफ्ट करत असते झाडं, कारण मग ऊन त्यांना तेवढं 4-5 तास भेटलं पाहिजे असं.
तर जिथं जिथं ऊन येईल मग तिथं मी 2-3 वेळेस त्याला दिवसातून हलवत असते. तर आता हे लावून झालेलं आहे माझं ब्रह्मकमळ आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं वॉटर स्प्रे करते आहे आणि जास्त नाही करायचं कारण ऑलरेडी त्याला थोडीशी ओलीस माती होती आणि मग आता हे ठेवून देते मी बाजूला. तर आता लावायचं आहे कढीपत्ता आणि अशी माती खूप गळगळ झालेली होती त्याची ना, कढीपत्त्याला जे काही कॅरीबॅगमध्ये ना खूप असं ओलसर थोडं शेवाळ्यासारखं झालेलं होतं म्हणून ते झाड मे बी खराब होत असेल. तर रिपॉटिंग करताना आपल्याला जे पॅक झाड आहे ना तर त्याला असं आडवं टाकून त्याला व्यवस्थित असं प्रेस करून गोल गोल केल्यानंतर मग ते बरोबर बाहेर येतं, म्हणजे त्याच्या रूट्सला काही हार्म नाही पोचत वगैरे. तर मग हळूहळू मी त्याचं थोडंसं ढिल्लं केलं त्याची माती तशी हलवून आणि नंतर असं काढलेलं आहे आता सगळं. तर इथे रूट्स आहेत बघा जशाच तशी. तर मी सेंटरला लावून देते आता इथं सेंटरला थोडंसं खड्डं केल्यासारखं होतं आणि त्याच्यामध्ये मी आता हे लावून देते आणि साईडनं पूर्ण माती टाकून देते. तर आता मे बी छान होईल कढीपत्त्याचं झाड, कारण कढीपत्त्याला थोडी मोठीच कुंडी लागते आणि त्याची वाढ पण चांगली होते, त्याची साईज वगैरे पण चांगली उंची जास्त असते. त्यामुळं मग म्हणजे मोठ्या ह्याच्यामध्येच नंतर का होईना पण लावावं लागणारच आहे आपल्याला. तर मग खराब होण्यापेक्षा आपण सध्या ह्याच्यामध्ये लावून देऊया. तर साईडनं पूर्ण माती टाकून मग प्रेस करून दिलं आणि आता त्याचे काही झाडाचे हे पानं दिसत आहेत थोडेसे असे ब्लॅक झालेले, तर ते जळालेले आहेत झाडं. तर 2 रोपं होते माझ्याकडं, पण एक थोडं खराब झालं आणि एक जे छोटं आहे तर ते छान आहे, अजून फ्रेश आहे एकदम. तर म्हटलं मग ते खराब होण्याच्या अगोदर त्याला रिपॉटिंग करून घेऊया. तर मग हाताने व्यवस्थित माती प्रेस करून दिली साईडनं, आणि कारण ते व्यवस्थित प्रेस केल्यानंतर ते पक्के बसतील झाडं, व्यवस्थित हलणार नाही वगैरे, कारण इकडं वरती खूप जास्त हवा असते म्हणून. आणि आता झाडे लावत ना पाऊस चालू झालेला आहे थोडासा. तर मी आता इकडे गॅलरीत बसलेले होते तर बरेचसे शितोडे येत होते आणि एकदमच पाऊस चालू झाला अचानक, म्हणजे आत्तापर्यंत ऊन होतं आणि लगेच पाऊस चालू झालेला आहे. पण पाऊस म्हणजे पावसाची डायरेक्शन इकडं नाही आहे, नाही तर मग पूर्ण गॅलरीमध्ये पाणी आलं असतं, मला लगेच उठावं लागलं असतं. तर जे काही आहे थोडे जळालेले पानं आहे ना तर ते मी कट करून घेते. जे काही कढीपत्त्याचे थोडेसे असे ब्लॅक झालेले पाने आहे तर ते कट करून घेतले सगळे. आणि हे असा पाऊस चालू झालेला आहे बघा, आत्ताच ऊन होतं आणि लगेच पाऊस चालू झाला. आता किती वेळ थांबल काय माहिती, तसं जास्त वेळ तर पाऊस तर पाहिजे म्हणा, पाऊस पडलाच नाही यावेळेस, खूप कमी पडतो आहे, पण आता किती वेळ टिकन काय माहिती. तर मग रिपॉटिंग केल्याच्या नंतर हे असे काही दिसत आहे माझे झाडं. तर हे आहे कढीपत्त्याचं झाड आणि हे आहे ब्रह्मकमळाचं झाड. तर व्यवस्थित लागवड झाली आहे त्याची. असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.